नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये टाळेबंदीचा शिथिलीकरणाचा पुढचा टप्पा सुरू झालेला आहे आणि त्या अंतर्गत राज्यभरामध्ये उपहारगृह, मद्यालय सुरू झाली आहेत. दुसऱ्या बाजूला अद्याप मुंबईतली लोकल काही धावायचं नाव घेत नाहीये. तसंच मंदिरं उघडी करा अशी भूमिका अनेकदा मांडली जाऊन सुद्धा देवळं अजिबात उघडलेली नाहीत आणि म्हणूनच मद्यालय सुरू होत असताना देवालय का बंद आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय. यामध्ये एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे गेले सलग 2 आठवडे राष्ट्रीय पातळीवर 10 लाखांपेक्षा कमी संख्येनं कोरोना बाधितांची आकडेवारी समोर येते. अर्थात नवे कोरोना बाधित यांची संख्या दिवसागणिक कमी होत असल्याचं सरकारी कागदपत्रांवर समोर येत आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारकडून दिला जाणारा कोरोना प्रतिबंधासाठीचा निधी हा आता हळूहळू आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे आणि हे सगळं घडतंय त्याचा सोपा अर्थ टाळेबंदीच्या शिथिलीकरणाच्याच निमित्तानं राज्यभरामध्ये परिस्थिती आटोक्यात यायला लागली आहे का? जर समजा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असेल तर मग जीवन पूर्वपदावर येतंय असं म्हणायचं का? की आत्ताच्या घडीला जनजीवन पूर्वपदावर येतंय हे म्हणणं तसं धाडसाचं आहे, कारण येत्या दिवसांमध्ये हिवाळ्याचं आव्हान आपल्या समोर उभं ठाकलंय. एका बाजूला या सगळ्या गोष्टी आहेत तर दुसऱ्या बाजूला टाळेबंदी जितक्या कालावधीसाठी होती त्यापेक्षा अनलॉक अर्थात टाळेबंदी शिथिलीकरणाचा कालावधी आता जास्त आहे. पण परिस्थिती नक्की सुधारतीये की ती सुधारल्याचं केवळ सरकारी कागदपत्रांवर दिसतंय हे मात्र समजायला मार्ग नाही. टाळेबंदीच्या शिथिलीकरणाच्या निमित्तानं अनेक नवे प्रश्न जन्माला येत आहेत आणि त्यात प्रत्येक तो घटक जो जगण्यासाठी संघर्ष करतोय तो कुठला ना कुठला तरी सवलतीचा मार्ग सरकारकडून अपेक्षित करतो. त्याच अनुषंगानं मुंबईत लोकल धावतील अशी घोषणा केली गेली होती, मात्र प्रत्यक्षात तसं अद्याप तरी घडलेलं नाही. इतकंच नाही तर मुंबईतल्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली अशी घोषणा झाली होती, मात्र प्रत्यक्षात डबेवाल्यांना QR कोडचे पासच मिळाले नाहीत. टाळेबंदीच्या शिथिलीकरणातले एक ना अनेक अडथळ्याचे टप्पे हे निश्चितच प्रश्न उपस्थित करतात ते यंत्रणेच्या मानसिकतेवर. आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीचा विषय टाळेबंदीचा घोळ मिटवायचा की वाढवायचा. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय करून देतो. माझ्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेस प्रवक्ता अरुण सावंत, त्यांच्या सोबत मनसेचे नेता आणि प्रवक्ता अखिल चित्रे, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर, माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत, तसंच आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. चर्चेची सुरुवात मी अखिल चित्रे यांच्यापासून करतो. मला अखिल चित्रे आपल्याला विचारायचं आहे की टाळेबंदीच्या शिथिलीकरणातला नक्की घोळ दिसतोय तुम्हाला की हे होणं स्वाभाविक आहे आणि यातूनच आपल्याला पुढे भविष्यामध्ये नव्या सुधारणा अपेक्षित करायच्या आहेत? 100% दिसतोय. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो. गेले काही महिने म्हणजे जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालेलं आहे तेव्हापासनं महाराष्ट्रातले जे काही ग्रंथालय आहेत, अभ्यासिका आहेत, त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. इनिशियल स्टेजला ते गरजेचं होतं का? तर हो, नक्की होतं. सगळ्याच क्षेत्रात आपण टाळेबंदी आणली होती. पण जेव्हापासून हे पुनश्च हरिओम सुरू झालेलं आहे, मिशन अनलॉक, जसं तुम्हीच तुमच्या ओपनिंग वाक्यात सांगितलं की टाळेबंदी जितका काळ नव्हता त्याच्यापेक्षा हे अनलॉकचा काळ चालू आहे आणि अनलॉकच्या या काळामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह जे काय सुधारणा विरोधी पक्ष देत आहेत किंवा इतर संघटना देत आहेत त्याची अंमलबजावणी हे सरकारकडनं करण्यातच येत नाहीये. त्यांना समजत नाहीये, त्यांना समजायचं नाहीये का त्यांना समजूनच घ्यायचं नाहीये हा विषय अजून मला कळलेला नाहीये. कारण आता जो मी तुम्हाला उदाहरण दिला ग्रंथालय आणि अभ्यासिकाचा,
महाराष्ट्रात आता होऊ घातलेल्या परीक्षा आहेत, विद्यापीठांच्या असतील ते ऑलरेडी सुरू झाल्या आहेत, युपीएससी एमपीएससीच्या असतील, एसएससी स्टाफ सिलेक्शनच्या असतील, इतर सगळ्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यात आपले विद्यार्थी शर्यतीत उतरलेले आहेत. पण ते काय लंगडी खेळणार आहेत का इतर राज्याच्या तुलनेत? वारंवार ग्रंथालय संचालकांना भेटून, त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ज्याच्या अखत्यारीत हा विषय येतो त्यांच्याशी भेटून चर्चा करून की तुम्ही एक नियमावली आखा, नियमावली सेट करून द्या. हे जे काय विद्यार्थी आहेत ते उच्च शिक्षित आहेत, त्यांना माहिती आहे सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, कोरोनाचं संकट राज्यावर, देशात नाही जगावर आलेलं आहे. अगदी परंतु आपण ही जी सगळी भूमिका मांडताय ना त्याच्यावर अरुण सावंतांचं उत्तरही आपल्याला लागेल. अरुण सावंत, मुख्य आक्षेप असा आहे की घोळ घातलेला डोळ्यासमोर दिसतोय, काय करायचं ते सुधरत नाहीये का सरकारला, असा प्रश्न विचारलाय. हे पहा, महाराष्ट्रामध्ये अनलॉक करण्याबद्दल जे काही शिथिलीकरण आता केले जाते त्याच्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे समस्त जनतेने, आणखीन समस्त चित्रवाहिन्यांनी, दूरचित्रवाहिन्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोणत्याही प्रकारचा सरकारमध्ये घोळ नाहीये. सरकार हे जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि त्यांना आरोग्याची जास्त काळजी आहे, म्हणून टप्प्याटप्प्याने जसं जसं त्यांना योग्य वाटते ज्या ज्या गोष्टींमध्ये शिथिलीकरण करणं तसं ते करत आहेत. आपण पाहिलंच असेल की आज 5 ऑक्टोबर पासून अनेक गोष्टींमध्ये काही अटी आणि शर्तींना लादून सरकारने काही गोष्टी शिथिल केलेल्या आहेत. डबेवाल्यांसाठी सुद्धा त्यांनी आता QR पासची योजना जाहीर केली, ती आजपासून अवलंबी केली. कमिशनर कडून त्यांना संपूर्ण सारी व्यवस्था केली गेली आहे की तुम्हाला QR पासेस आमच्याकडून घ्यायचे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आणि आज डबेवाल्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे. तसंच आपण पाहाल तर हॉटेल्स काही प्रमाणामध्ये, मुंबईमध्ये 33% हे प्रमाण ठेवलेलं आहे, तर राज्यामध्ये 50% प्रमाण ठेवलेले आहे. आपण म्हणाल की मद्याची दुकानं चालू झाली, नुसती मद्याची दुकानं चालू झाली नाही, जरी आपण फक्त मद्यपानाचा उल्लेख केला तरी हरकत नाही. आपलं ते कर्तव्य की आपण मद्याचा उल्लेख जास्त करून जेवढं जास्तीत जास्त सरकारला बदनाम करायचा प्रयत्न करू शकाल तेवढे विरोधक करणारच आहेत. परंतु त्या मद्याबरोबरच हॉटेल्स उघडली गेली आहेत, डबेवाल्यांसाठी व्यवस्था केली गेली आहे, रेल्वेसाठी व्यवस्था केली, मुंबईमध्ये जास्तीत जास्त लोकलच्या फेऱ्या कशा सुरू करता येतील याच्याबद्दल व्यवस्था केली गेली. आणि राज्यामध्ये सुद्धा जिथे राज्यामध्ये जी शेवटच्या टोकावरून ट्रेन सुटते आणि स्टार्टिंग पासून सुटते अशा राज्यामधील ट्रेन वाढवण्यात आलेल्या आहेत. सावंत साहेब, हा सगळा तपशील तुम्ही मांडत असताना तुम्ही स्वतःच अनेक गोष्टी मान्य करताय ना. बोला, कुठल्या? तुम्ही याही गोष्टी मान्य केल्यात की QR कोडच्या संदर्भातला घोळ होता डबेवाल्यांच्या बाबतीतला, मद्यालयं सुरू झालेली आहेत, मद्यालयं सुरू झाली आणि देवालयं सुरू झाली नाही, याच्यावरचा तुमच्याकडून उत्तर येत नाही. मद्यालयाचा आणि देवालयाचा काही संबंध नाही. तुम्ही दोन गोष्टींना एकमेकाशी जोडू नका. मद्यपान वेगळी गोष्ट आहे आणि देवदर्शन वेगळी गोष्ट आहे. मद्यपान जी व्यक्ती करतायत ती जाऊन नेटद्वारे किंवा स्वतः जाऊन लाईन लावून घेऊन आपल्या घरी पितायत. देवालयाची आहे तर तिथे बसूनही प्यायची सोय करून केलीत ना आजपासून. 50% केलेली, मुंबईमध्ये 33% केली. परंतु देवालय जर उघडली गेली तर देवदर्शनाकरती लोक भाविक आहेत, धार्मिक गोष्ट ती लोक तिथे गर्दी करतात आणि त्या गर्दीमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून सरकार जबाबदारी घेते. तेव्हा अखिल चित्राला एक उत्तर द्यायचं, तेवढं उत्तर ऐकूया. देवालय सुरू केली जातील. अगदी देतो गणेश कणकर संधी, एक पटकन अखिल चित्रांचं उत्तर घेऊया. मद्यालय सुरू करण्यात आलेली आहे, अरुण सावंतांना एवढंच सांगतो, ग्रंथालय का सुरू करण्यात आलेली नाही? ग्रंथालयात कोरोना पसरणार आणि मद्यालयात पसरणार नाही, हेच तर आम्ही सांगतोय. हाच तर घोळ आहे. तुमच्या मंत्र्यांना कळतच नाहीये की काय सुरू करावं आणि काय सुरू नाही करावं. हे मनसेने आम्हाला सांगायची गरज नाही. कोणी सांगायची गरज नाही. तुम्ही मंत्री जे तुम्ही नेमले त्याचा पत्ता आहे का? तो आधी बघा आणि नंतर आरोप करा. जनतेच्या जीवाशी खेळू नका. जनतेच्या जीवाशी मनसे, भारतीय जनता पार्टी जनतेच्या जीवाशी खेळून जनतेच्या जीवाशी खेळत आलोय आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी कशी होईल हाच फक्त कार्यक्रम मनसे आणि भारतीय जनता पार्टीने ठेवलेला आहे आणि याचा मी इथे निषेध करतो. तुम्ही निषेध करता, मी तुमचा निषेध करतो की ग्रंथालयाने अभ्यासिका सुरू नाहीये, मुलं विद्यार्थी लाखो परीक्षेला बसणार आहेत, त्याचं उत्तर द्या तुमच्याकडे असेल तर. महाराष्ट्र सरकारने कधी करणार? परीक्षा चालू आहेत, मुलांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता अनेक उपाय
योजना केलेल्या आत्ता सांगा, अनेक काय केलंय ते नको मला. ग्रंथालय करत बसू नका. का? 10 बाय 10च्या घरी विद्यार्थी 10 बाय 10च्या चालू करणं हे सुद्धा धोकादायक 10 बाय 10च्या घरात राहतात. टीव्ही चॅनलवर यायचं आणि नको त्या गोष्टी बोंबाबोंब कुठे करायच्या. अभ्यासिका, कुठे हेच फक्त अभ्यासिका विरोधकांचं सुरू आहे? काम आहे, बाकी ते काही सांगा. काम नाही. तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह विचारतोय, 10 बाय 10च्या खोलीत प्रसादजी. विद्यार्थी राहतात झोपडपट्टीत मुंबईत, ते अभ्यासिकात जाऊन अभ्यास करतात, लायब्ररीमध्ये जाऊन रेडी रेफरन्स त्यांना. तुम्ही कधी युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेला बहुतेक बसला नाही म्हणून तुम्हाला माहित नाही, त्याच्यासाठी त्याला रेडी रेफरन्स लागतं, ते लायब्ररीमध्येच मिळतं. लायब्ररी का तुम्ही उघडल्या नाही त्याच्याबद्दल सांगा. उगीच तिथे येऊन करू उगीच नका. नाही, तुम्हाला उत्तर नाही आहे, म्हणून तुम्ही गप राहून तुमच्याकडे फक्त मद्यपानाशिवाय दुसरा कुठला विषय आहे का? उत्तर द्या ना. या सरकारने मला ज्या चांगल्या ग्रंथालयाचं गोष्टी उत्तर केल्या, पाहिजे. या मला तुम्हाला दिसत ग्रंथालय नाही आणि का? अभ्यासिकाचं उत्तर पाहिजे. मनसे डोळ्याला सुद्धा अंधी झाली आणि का? अभ्यासिकाचं फक्त उत्तर पाहिजे. मद्यपान हा एकच विषय फक्त झालेला आहे. मी विद्यार्थ्यांबद्दल म्हणतोय. मनसेला फक्त मी मद्याची विद्यार्थ्यांबद्दल दुकानं म्हणतोय. दिसतात, बाकी या सरकारने तुम्हाला कळत नाहीये तुम्हाला काय बरं, बोलायचं ठीक आहे, एक मिनिट. आता मला दोघांनाही हस्तक्षेप करायचा आहे तो यासाठी, कारण आपल्याला विषय पुढेही न्यायचा आहे आणि अशा प्रकारच्या शब्दाला शब्द लावत बसलो तर उत्तर सापडणार नाही. आपण उत्तर सापडण्यासाठी म्हणून चर्चा करतोय. मला अरुण सावंत एका प्रश्नाचं उत्तर मात्र निश्चित आणि थेट आणि पटकन तुमच्याकडून लागेल. तुमच्या लेखी तुम्ही जे काही करताय ते योग्य आहे. एका गोष्टीचा खुलासा करा की परीक्षा घ्यायला सुरुवात केलीत, अहो त्या परीक्षा पण धड होत नाहीयेत, त्यात विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. अरुण सावंत, जी गोष्ट आपण आता म्हणता की परीक्षा नीट होत नाहीयेत, कोणतं उदाहरण तुम्ही मला मुंबई त्याच्यामध्ये कळलं विद्यापीठ, नाहीये. मुंबई विद्यापीठ ताजं उदाहरण. मुंबई विद्यापीठामध्ये परीक्षा योग्यरित्या होत नाही हे आपण कसं काय समजलं? ऑनलाईनच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आज समोर आल्या. हे पहा, ज्या विभागामध्ये इंटरनेट पकडलं जात नाही तिथे ही समस्या येणारच आणि अनेक शाळांमध्ये अनेक कॉलेजांमध्ये सुरळीत चालू आहे. पण याचा अर्थ असा नाही की या सरकार, महाविकास आघाडीचं सरकार याच्या पुढे शाळा आणि कॉलेज आयुष्यात कधी सुरूच करणार नाही असा अर्थ नाहीये. अच्छा, ठीक आहे. मग जशी जर जशी समजा परिस्थिती येईल तशी शाळा कॉलेज टप्प्याटप्प्याने उघडणार आहेत. मग जर समजा या परीक्षा सुरळीत चालू आहेत ना आता, तर मग या परीक्षा आधीच घेतल्या असत्या तर निदान एवढी विद्यार्थ्यांच्या डोक्याची कटकट कमी झाली मी असती. हेच सांगतोय केव्हापासून की काही दूरदर्शनमधील चॅनेल्स आणि विरोधी पक्ष सतत या गोष्टीचा प्रयत्न करतायत की घाई करा. परंतु जे सरकार जनतेच्या जीवाशी बांधील असतं, जनतेच्यासाठी काम करत असतं, त्याला सर्व बाजूनी विचार करून इतर गोष्टी चालू करायच्या असतात. ही जी परिस्थिती सध्या उद्भवलेली देशभर नाही अख्ख्या जगभर उद्भवलेली, ही नुसत्या भारतात किंवा महाराष्ट्रात नाहीये, तेव्हा उगीच तुम्ही सर्वांनी मिळून आग पाकड करण्याचा काही उपयोग होणार नाही. सावंत साहेब, बाकीच्या राज्यांची परिस्थिती वेगळी आहे. बाकीच्या राज्यांनी तिथल्या स्थानिक परिस्थितीला बघून निर्णय घेतलेत. बरोबर. एकदा गणेश खंडकर यांना यावर बोलतं करूयात. गणेश खंडकर, सरकारला सगळं काही कळतंय, काय कधी उघडायचं, काय कधी झाकायचं, काय कधी बंद करायचं ते त्यांना कळतं आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला बदनाम करू नये असा सल्ला आहे अरुण सावंतांचा. आणि भारतीय जनता पार्टी आणि मनसेची युती असल्याचं पण त्यांनी मगाशी बोलून दाखवलंय. मी मगाशी ज्या वेळेला याची चर्चा सुरू होती त्याच वेळेला मी हात वर केला होता प्रसादजी, की मंदिरालय आणि देवालय असा विषय सुरू असताना मी सावंत साहेबांना फक्त एकाच वाक्यात सांगेन की सावंत साहेब हे सगळं बोलताना तुम्ही एक वाक्य किंवा एक प्रसिद्ध कविता आहे ती तुम्ही विसरलात. मंदिर मस्जिद बाहेर बनाते बेल मिलाती मधुशाला. कदाचित या वाक्याला गणेश खंडकर, संदर्भ चुकतोय पण ठीक आहे, पुढच्या मुद्द्याला या लवकर. माझं नीट ऐका, मी काय म्हणतोय ते नीट ऐकून घ्या पूर्ण. या कवितेमध्ये त्यांनी मधुशालेच्या बाबतीत म्हटलं होतं, अहो ज्या वेळेला सामान्य माणूस हा रस्त्यावर बाहेर येवो की न यावं 144 लागू होतं, त्यावेळेला तुम्ही दारूची दुकानं उघडली, 1-2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या, लोकांची झुंबड उडाली. त्या ठिकाणी आपल्याकडे काहीच धोरण नव्हतं की या ठिकाणी गर्दी होईल आणि त्या ठिकाणी कोरोना पसरेल. आणि ज्या वेळेला मंदिरं सुरू करण्याचा विषय येतो त्यावेळेला तुम्ही असं म्हणता की संसर्ग होऊ शकतो. अहो आपलं धोरण काय नेमकं याचं कसं आहे प्रसादजी, आता आपण चर्चा ही राजकीयच आहे, ही किती नाही म्हटलं तरी त्या सरकारला दिशा नाहीये, धोरण नाहीये, 3 चाकाचं वाहन चाललेलं आहे. मुख्यमंत्री एक निर्णय घेतात, दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री म्हणून अजित पवारांकडे भूमिका आहे, ते राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने त्यांची स्वतःची भूमिका असते, ते एक धोरण जाहीर करतात. सकाळी कोकणात जायला गाड्या सुरू करायची अनाउन्समेंट होते, संध्याकाळी ते धोरण आपण परत मागे घेतो.
आपलं धोरण काय नेमकं मला सांगा ना. अरुण सावंत आता उत्तर देतील डबेवाल्यांचा त्याचं. विषय. गणेश खंडकर मला काय म्हणा? धोरणाबद्दल अरुण सावंत उत्तर देतील. 1 मिनिटाचं गणेश उत्तर घेऊया. खंडकर हे जे काही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत, मला वाटतं जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत, ते त्यांना जर सरकारच्या धोरणांचा जर काही अभ्यासच नसेल तर इथे धोरण मी तुम्हाला इथे शिकवण्याची ही योग्य वेळ नाहीये. तुम्ही मला सविस्तरपणे केव्हा तरी भेटा, बोरिवलीमध्ये तुमच्या विभागात मी येईन आणि तुम्हाला धोरण समजवेन. हा, तुम्ही ही वेगळं ती वेळ नाहीये. वेगळं भेटू बसूचं प्लॅनिंग इथे नका करू. अरुण सावंत जो प्रश्न विचारलाय त्याचं थेट उत्तर देऊन टाका ना. हे बघा, सरकारचं धोरण आहे मला की सांगा, नाही? सरकारचं धोरण हे एका वाक्यात सांगणारी गोष्ट आहे का की सरकारचं हे धोरण आहे? ठीक आहे, तुम्हाला शक्य पूर्ण नाही 1 असं मिनिट सांगणं लक्षात घ्या. पूर्ण 1 मिनिट तुम्हाला देतो. जर काही सरकारचं- आक्षेप असेल या सरकारवरती तर तो विचारा, मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला. सावंत साहेब, टाळेबंदी शिथिल करण्याबाबत सरकारला धोरण आहे का असा प्रश्न विचारला होता त्यांनी. टाळेबंदी शिथिल करण्यासाठी सरकारचं जे काही धोरण आहे ते सरकारने जाहीर केलेलं आहे. सर्व टीव्ही चॅनलवरती ते प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर धोरण मी वाचून दाखवतो इथे. वेळ द्या मला तेवढी तुम्ही. अहो, पण या धोरणामध्ये सावंत सरकारने उद्योगधंद्याचा विचार केलेला आहे, शिक्षणाचा विचार केलेला आहे, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा विचार केलेला आहे, डबेवाल्यांचा विचार केलेला आहे. आणि कोणताही मी तुम्हाला सांगू सरकारचं धोरण सांगा. अरुण सावंत साहेब, 2 छोटी उदाहरणं देतो. डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करायला मिळेल असं म्हटलं. डबेवाले QR कोडचे पास मागायला रेल्वेकडे गेले. रेल्वे नाही. म्हणते पत्रच असं काही आलेलं नाही. चुकीच्या ठिकाणी गेले ना. कुठे जायला पाहिजे? रेल्वेवाल्या, मी तेच तर सांगू इच्छितो, आपल्याला तेच समजत नाही तुम्हा लोकांना. रेल्वेवाल्यांनी QR पासची व्यवस्था पूर्ण अगदी व्यवस्थित झालेली आहे. कमिशनरला आदेश दिले गेले आहेत आणि तिथे पूर्णपणे डबेवाल्यांचे लाईन लागून त्यांना QR पास सुद्धा इश्यू होत आहेत. आणि तुम्ही कोणत्या म्हणता की QR पास मिळत नाही म्हणून? कालची ताजी बातमी आहे. काल डबेवाल्यांनी स्पष्टपणे आमच्याकडे ही भूमिका घेतलेली आहे. आणि कालच्या गोष्टी तुम्ही सांगू नका किंवा मागच्या महिन्याच्या गोष्टी सांगू नका. नाही, मागच्या महिन्याला कशाला जातोय मी? आजच्या घडीला QR पास इश्यू होत आहेत. मग हे बातमी दिल्यामुळे घडलं अरुण सावंत. ऐका- कालपर्यंत ते नव्हतं. जर हे जबाबदारीने बोलावं लागेल जर मला. बातमी दिल्यामुळे जर घडलं असेल तर त्यात वाईट काय? नाही नाही, वाईटचा मुद्दाच नाहीये. घडलं ना. अहो, घडलं म्हणजे तुम्हाला करा. जे बोलताय ते करण्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला जागा करावं लागतं. ते कामच आहे तुमचं. अच्छा, म्हणजे चौथा तुमच्या स्तंभ आहे आपण म्हणजे बांधलेली झापडं मान्य करताय तुम्ही. सरकार आज चांगल्या गोष्टी करून दाखवत आहे तरी सुद्धा तुम्हाला ते आवडत नाहीये. नाही हे मला नाही, आवडत नाही. चांगल्या गोष्टी करून दाखवतात, मान्य आहे, स्वागत आहे तुमचं. फक्त ते बोललेला शब्द तात्काळ पूर्ण होत नाहीये हा मुद्दा आहे. ही गोष्ट मान्य करतो मी. हा, ठीक आहे. चला, निदान एवढं मान्य केलं तर तरी काय कमी आहे? प्रत्येक गोष्ट बोलल्याबरोबर लगेच साध्य होत नसते, त्याला काही वेळ जातो. तर तो वेळ लागला आणि आज ते शक्य करून दाखवलं. ठीक आहे. गणेश खंडकर, 30 सेकंद आहेत, पटकन प्रतिक्रिया. प्रसादजी, मी सगळ्यात मोठा तुम्हाला म्हणजे कसं धोरणात विसंगती आहे बघा. आम्ही सुरुवातीपासून ही भूमिका मांडली की आपण उद्यान सुरू करा, जॉगर्स पार्क सुरू करा, आमचं संजय गांधी नॅशनल पार्क आपण सुरू करा. लोकांना ऑक्सिजनची गरज आहे, ऑक्सिजन वाढवण्याची गरज आहे आणि जिथे ऑक्सिजन मिळू शकतो ते तुम्ही चालू नाही करत आहात. नाही, ऐका. पण आपण बाहेर चालू फक्त करतोय. एकट्या संजय गांधी उद्यानामध्येच ऑक्सिजन आहे असं समजू नका. आज मुंबईतील महानगरपालिकेच्या अंडर असलेली सर्व मैदानं चालू झालेली आहेत. सुरुवातीला ती 7 वाजेपर्यंत सुरू केली होती, आता ती त्याचा वेळ वाढवलाय आणि आता 7:30 वाजेपर्यंत सुरू केली आहे. तुम्ही कशाला खोट्या गोष्टी सांगता अशा? गणेश खंडकर, वस्तुस्थिती काय आहे? तुम्हाला नाही आजूबाजूला तुम्हाला मैदानं उघडी मिळत नाहीयेत का? दिसत नाहीयेत का तुम्हाला? तुमच्या भागातली परिस्थिती काय आहे? प्रसादजी, बघा माझं हे बघा असं आहे, सावंतांची अडचण वेगळी आहे. माझी काही अडचण नाहीये. मी सत्य तेच बोलतोय, माझी अडचण काही नाहीये. अहो सावंत, ऐकून तर घ्या. ऐकून घेणार, परंतु खोटं बोलू नका. आमची सरकारची काही अडचण नाहीये. ठीक आहे सावंत साहेब, एक 30 सेकंद पटकन ऐकून घेऊया, त्यानंतर अखिल चित्रे मग आपल्या सोबत असलेल्या 2 डॉक्टरांची चर्चा आपल्याला करायची. अहो सावंत, असं आहे की ज्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल कमी आहे म्हणून आपण कोरोनाचा सामना करतोय ना, सर्वात अडचण काय होते तर ऑक्सिजन कमी झाल्यामुळे अडचणी उद्भवतात. माझं एवढंच म्हणणं आहे की धोरणाची विसंगती कशी असते तर ती त्या पद्धतीची आहे की जिथे एकत्रीकरण लोकांचं होतं तिथे आपण परवानगी देतोय आणि जिथे लोक रोज ताजी शुद्ध हवा मिळावी, आपला ऑक्सिजन वाढावा म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जातात तर ते आपण सुरू नाही करत आहोत. साहेब, आपल्या बोलण्यामध्ये ही धोरणाची विसंगती नाहीये. खंडकर साहेब, कुठलं धोरण आहे? आपल्या बोलण्यामध्येच विसंगती आहे. आज मुंबईमध्ये अनेक अशी उद्यानं आहेत जिथे अतिशय सुंदर थंडगार हवा मिळते आणि ती सारी उद्यानं पहाटे 7 वाजल्यापासून
ती संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत या सरकारने खुली केलेली आहेत आणि हजारो लोक तिथे जाऊन तिथे ऑक्सिजनचा फायदा घेत आहेत. प्रमोद महाजन गार्डन, मुंडे गार्डन, तुमच्याच नेत्यांची गार्डनची मी नावं घेऊन सांगतो. मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणतो. समजलं मला, समजलं, ऐकून घ्या, समजलं मला. अच्छा ठीक आहे, म्हणजे अरुण सावंतांना असं सुचवायचं आहे की मुंडे गार्डन आणि महाजन गार्डन मधून मिळणारा ऑक्सिजन अधिक पुरेसा आहे लोकांसाठी. नाही असं माझं म्हणणं नाही. धन्यवाद सावंत साहेब. अच्छा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. याची अधिक चर्चा लांबवायला नकोय आपल्याला. पुढचेही नवीन मुद्दे घ्यायचे आहेत. अखिल चित्रेंना एक मुद्दा मांडायचा आहे. अखिल चित्रे, वेगळा मुद्दा आहे? नाही, वेगळा नाही, फक्त एकच त्यांनी आता सांगितलं तो मुद्दा मी खोडून काढतो. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 कुठलंही उद्यान चालू नाही. मी यांना चॅलेंज करतो. एक मिनिट बोलू द्या, नंदादीप गार्डन जे मातोश्री निवासस्थान मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आहे, जिथे मी परवा अभ्यासिका आणि लायब्ररी सुरू व्हावी म्हणून आंदोलन केलं. तिकडे बाहेर बसून विद्यार्थ्या घेऊन बसलेलो, विद्यार्थ्यांना घेऊन त्याचे फोटो देतो. आता इकडे मैदान फक्त 5 ते 7 संध्याकाळी सर्व महानगरपालिकेचं नाहीये. मला सांगा, नाहीये. आता सांगतो हा कचरा खुला करून द्या. आता सांगतो, जाऊ आपण. मग खोटं मी खोडून काढलंय तुमच्या चॅनलवरच आता. अच्छा, थोडक्यात वस्तुस्थिती काय आहे तर सरकारी प्रवक्त्यांच्या दाव्याला पाठबळ मिळेल अशी माहिती समोर येत नाहीये. आपल्याला आता डॉक्टरांकडे जायचं आहे. आपल्यासोबत 2 डॉक्टर आहेत. एक डॉक्टर दीपक सावंत, ते आता फोनवरून आपल्यासोबत आहेत, राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत, आणि डॉक्टर अमोल अन्नदाते. मला डॉक्टर दीपक सावंत यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. दीपक सावंतजी, माझा आवाज येतोय? फोनवर आहात आपण, सोबत संपर्काला? येतो. अगदी. सावंत साहेब, हॉटेल्स सुरू झाली आहेत, दारू प्यायची जागा सुरू झालेली आहे, म्हणजे बसून दारू पिता येईल अशी मद्यालयं सुरू झालेली आहेत. दुसऱ्या बाजूला दिवसागणिक रेल्वेतली गर्दी वाढतीये, बसमधली गर्दी वाढतीये. असं सगळं होत असताना रुग्ण कमी होत आहेत. हे नक्की गणित काय आहे? रुग्ण कागदावर कमी होत आहेत का खरोखरच प्रसार कमी होऊ लागलेला आहे? नाही बघा, सर्वात प्रथम म्हणजे आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आणि हा विषय खूप महत्वाचा आहे की पुढची दिशा काय असावी. आपण लॉकडाऊन मध्ये अनलॉक करायला सुरुवात केलेली आहे. 4 अनलॉक झालेले आहेत आणि आता ह्या फेरीमध्ये आपण साधारणपणे बिअर बार असतील, रेस्टॉरंट असतील, हे सुरू करतोय. पण हे पूर्ण ताकदीनिशी आपण सुरू करत नाही आहोत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की आपण योग्य ती काळजी घेऊन ही सुरू करतोय की जेवढी क्षमता हॉटेलची असेल त्याच्या 50% क्षमतेने आपण ही गोष्ट सुरू करतोय. आणि हॉटेल संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे, रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत नाहीये. आपण एक अंदाज घेतोय की नक्की ह्याच्यामुळे काय होऊ शकेल. उद्या लोकल सुरू झाल्यानंतर प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता मी नाकारत नाही. 100% प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर ही लोकल सुरू नाही झाली तर अनेक लोक जे कोणी येणार आहेत ते कामानिमित्त MMR रिजन म्हणून येणार आहेत, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाला दोन्ही बाजू बघायच्या आहेत. एका बाजूने हा करोनाचा प्रसार रोखायचा आहे, जास्तीत जास्त कमीत कमी रुग्ण कसे होतील हे पाहिजे, जास्तीत जास्त लोक बरे होऊन कसे घरी जातील हे देखील पाहिजे, आणि त्याचबरोबर लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न देखील सोडवायचा आहे. त्यामुळे खरी कसोटीची वेळ आहे. पण मग डॉक्टर दीपक सावंतजी, तिथेच एक प्रश्न उपस्थित राहतो. बोला. ज्या पद्धतीनं आपण टप्प्याटप्प्यानं एक आस्थापना उघडत चाललेलो आहोत, त्या आस्थापनेमध्ये सेवा बजावणारी माणसं त्या आस्थापनेपर्यंत कशी पोहोचणार याची उत्तरच सापडली जात नाहीयेत. मध्यंतरीच्या काळात मनसेने एक थेट प्रश्न विचारला होता की हॉटेल उघडली, हॉटेलचा कर्मचारी उडत येणार आहे का हॉटेलपर्यंत? त्याचं उत्तर नाहीच ना सापडलं. सामान्य माणूस हॉटेलपर्यंत पोहोचणार कसा? म्हणजे जो कर्मचारी आहे मी त्याच्याविषयी बोलतोय. तसं की त्याचं उत्तर हेच आहे की तो हॉटेलचा कर्मचारी जो आहे तो एक तर मुंबईतला असेल किंवा MMR रिजन मधला असेल किंवा तो उत्तर प्रदेशातला असेल, बिहार मधला असेल, आणखीन कुठल्या प्रांतातला असेल, त्याला येऊ देत. त्याला जोपर्यंत कॉन्फिडन्स वाटत नाही हे सुरू झालं तोपर्यंत तो इकडे येणार नाही. एकदा सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की एका महिन्याभराच्या काळामध्ये गेलेले सर्व लोक स्थलांतरित झालेले, पुन्हा स्थलांतरित झालेले लोक पुन्हा परतायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. पण सावंत साहेब, त्याच्या दैनंदिन प्रवासाविषयी प्रश्न आहेत. अखिल चित्रे आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात.
सर, माझा फक्त सिंपल प्रश्न आहे, तो हे सगळं मान्य आहे की त्याचं कॉन्फिडन्स वाढेल, तो येईल. आमचा सिंपल प्रश्न असा आहे, पण तो प्रवास कसा करेल? समजा तो राहतो दहिसरला आणि तो नोकरीला हॉटेलला आहे बँड्राला, तो कसा येणार? किंवा तो चर्चगेटला हॉटेलमध्ये कामाला आहे, तुम्ही त्याला ट्रेनमध्ये प्रवास करायची परवानगी देत नाही आहात. तुम्ही जर दहिसर पासून बँड्रापर्यंत जर भाडं बघितलं तर 100 रुपये. त्याचा पगार तेवढा नसेल, पगारमध्ये कपात झालेला आहे, प्रत्येक मग ते कुठलेही आस्थापना असेल त्याच्यात कपात झालेली आहे पगारात. तो ट्रॅव्हल कसा करेल? तो उडत जाईल का सुपरमॅन सारखा? तोच तर आमचा प्रश्न आहे. सुपरमॅन सारखा उडत जाणार नाही, सुपरमॅन सारखा उडत जाणार नाही, पण आजही दहिसरहून लोक कामाला मुंबईत येत आहेत. हो बरोबर आहे ना, मग ते काटकसर करून येत आहेत, त्यांच्या सॅलरीमध्ये काटकसर करण्यात येत आहे. तुम्ही ते समजून नाही घेत आहे, त्यांचं घर कसं चालेल? तर उद्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जर लोकल सुरू झाल्या तर निश्चितपणे याचा फायदा त्यांना मिळेलच. पण झाला तुम्ही असं म्हणालात की पुढच्या टप्प्यात लोकल सुरू होऊ शकतात. मला तेच जाणून घ्यायचंय की मुंबईतली उपनगरीय सेवा सुरू करण्याबाबत सरकारचं धोरण काय आहे? सरकारचं धोरण हेच आहे की सरकार अंदाज घेते आहे की आता ह्या काही गाड्या सुरू केलेल्या आहेत, त्यातून काय संसर्ग किती वाढतोय, त्यानंतर जर काही गाड्या सुरू झाल्या तर काय होईल याचं गणित बघा. आपण सर्व जगामध्ये बघितलं तर लोकांनी सगळं सुरू केलं, टुरिझम सुरू केलं, सगळं केलं. अगदी स्पेन सारख्या राज्यांनी सुरू केलं, व्हिएतनामनी केलं, कंबोडियाने केलं, का अगदी सिंगापूरने केलं. पण सगळ्यांना पुन्हा लॉकडाऊनकडे जायला लागलं. तसं आपल्याला पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाहीये. त्यासाठी नाहीतर पुन्हा म्हणाल की सरकारने निर्णय घेतला आणि तो निर्णय परत घेतला, अशी टीका करायला देखील विरोधक तयार नाही. पण मग डॉक्टर दीपक सावंत साहेब, एका बाजूला तुम्ही असं म्हणता की आपल्याला लॉकडाऊनकडे जायचं नाही, आपण एकदा पुनश्च हरिओम म्हटलं की हरिओम हरिओम हरिओमच म्हणायचंय आपल्याला. त्याच्यानंतर ग्रामीण पातळीवर तसं होत नाहीये. जिल्हा प्रशासन आपापल्या पद्धतीने वागतायत आणि जिल्हा प्रशासन त्यांना वाटेल तेव्हा एखादा भाग किंवा त्यांचा जिल्हा किंवा त्यांचं गाव, शहर, तालुका बंद करून टाकतात. मग हे गाव पातळीवर हरिओम नाही म्हणायचं का? फक्त मुंबईत आणि पुण्यातच हरिओम म्हणायचंय? प्रसादजी, गाव पातळीवरती बऱ्याचदा नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळलं किंवा कर्फ्यू पाळला याची उदाहरणं देखील आहेत. लोकांना कळते की माझ्या भागामध्ये जर कोरोना वाढला आहे तर तो आम्हालाच निस्तरायचा आहे, म्हणून आम्ही इथे लॉकडाऊन मागतो. नागपूरमध्ये मागितलं लोकांनी, नागपूर सारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये मागितलं, ग्रामीण भागात मागतायत. त्यामुळे लोकांना देखील कळते आता कोरोनाची दहशत काय आहे ते लोकांना देखील कळते. त्यामुळे लोक स्वतःहून स्वयंस्फूर्तीने अशा प्रकारच्या लॉकडाऊनला सामोरं जात आहेत. ही खरोखरच स्तुत्य बाब आहे. मग डॉक्टर दीपक सावंत, आपण आपलं निरीक्षणही मांडा की आता आजपासून जर हॉटेल सुरू झाली, पब सुरू झाले तर कोरोना वाढायचा वेग कमी होणार आहे का वाढायचा वेगही वाढणार आहे? नाही, कोरोना मी कमी होणार आहे असं म्हणणारच नाही किंवा म्हटलं देखील नाहीये. कोरोनाचा वेग वाढेल थोडासा, पण एसिम्पटमॅटिक पेशंट वाढतील, याच्यामध्ये तसे सिम्पटमॅटिक पेशंट देखील वाढतील. पण मात्र त्यांच्यावर ट्रीटमेंट करायची जबाबदारी राज्य शासनाने घेतली की ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू शकेल. कारण आता जर तुम्ही नेस्कोमध्ये बघितलं तर नेस्कोमध्ये आणखीन 1000 बेड तयार करण्याची कॅपॅसिटी ठेवलेली आहे. ठीक आहे, आजारी पडू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, आपली देखील तीच इच्छा असावी. अगदी आहेच, 100%. एकही रुग्ण वाढू नये, लवकरात लवकर सगळे रुग्ण बरे व्हावेत हीच इच्छा आहे आपली. अगदी. आणि मला डॉक्टर अन्नदातेंना आता त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर अन्नदाते, चर्चेच्या बऱ्याच वेळानंतर तुमच्यापर्यंत आलो आहे. आता महत्वाच्या अशा वर्णावर तुमच्याकडे येतो की एका बाजूला सगळीच परिस्थिती समोर आहे, घोळ आहे, घोळ नाही, धोरण आहे, धोरण नाही, इथपासून सुरुवात झालेली चर्चा आता या वळणावर येते की मग कागदावर रुग्ण कसे कमी व्हायला लागले? प्रसादजी, कागदावरती रुग्ण कमी होत असले तरी आम्ही पेशंट तपासणारे जे तळागाळातले डॉक्टर आहेत, आमच्या समोर रुग्ण हे सांख्यिकी पद्धतीने समोर येत आहेत. आणि आपण रुग्ण कोरोना आटोक्यात येतोय हे म्हणण्यासारखं दुसरी घोडचूक नसेल. आणि एक इंग्लिश म्हण आहे की इन द डेटा रिसाइड्स द डेव्हिल. डेटाचं अनालिसिस जर तुम्ही केलं नसेल तर त्यातला राक्षस जो लपून बसलेला असतो तो मोठा होतो. आणि दुसरी म्हण आहे की इफ यू कांट मेजर इट यू कांट सॉल्व्ह इट. जर तुम्ही ते मोजूच शकले नाही तर तुम्ही ते सोडवूच शकत नाही. तर या धाग्याला धरून एक गोष्ट लक्षात घ्या, 10 दिवसापूर्वी, आजचा आकडा आहे 66,26,291 देशाचा आणि राज्याचा आहे 14,43,409. पण 10 दिवसापूर्वी प्रसादजी आपला देशाचा डेथ रेट होता 1.63%.
आज हा डेथ रेट 2% आहे. 10 दिवसामध्ये 0.4 नॅशनल इन्क्रीज हा खूप मोठी आणि माझ्यासारख्या डॉक्टरला धक्कादायक गोष्ट आहे. आणि ह्या 0.4 जो इन्क्रीज आहे ना, हा महाराष्ट्राचा वाटा आहे, हे आपण कोणीही नाकारू शकत नाही. आज महाराष्ट्राचा डेथ रेट 2.77% गेल्या 3 महिन्यांपासून स्टेबल आहे. आणि त्याच्यामुळे हे का होत आहे माहितीये का सर? ही सगळी चर्चा, हा पेपर आहे 3ऱ्या वर्षाच्या MBBSचा आणि सोडवायला बसली आहेत राजकीय नेते ज्यांचा वैद्यकीय ज्ञानाशी शून्य संबंध आलेला आहे आतापर्यंत. यात विरोधी पक्ष पण आले. मला विरोधी पक्षाच्या म्हणजे गणेशजींना आवर्जून सांगायचंय, सर तुमच्या पक्षाने काल आमच्या जिल्ह्यामध्ये 300 लोक एकत्र करून तुमचे उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख ही सर्टिफिकेट्स वाटली तुमच्या पदांची. का करताय तुम्ही असं? आणि मी आता याच्याकडे येतो सर, आपल्या विषयाकडे येतो की लॉकडाऊन बद्दल प्रसादजी तुमचं वाक्य हे आचार्य आत्रेंसारखं तुम्ही बोललेले वाक्य अजरामर होणारे इतिहासात, वैद्यकीय इतिहासात, की लॉकडाऊन म्हणजे बाळाच्या कमरेवरची लंगोट. त्याच्यामध्ये मी आता थोडीशी भर घालतो. मी बोललो होतो की ही लंगोट आता कुजली आहे आणि ती संसर्गित झालीये आणि याच्या पुढे आज ही लंगोट गळून पडली आणि हे बाळ नागडं झालंय. आणि मला वाटतं जसं राजा नागडा झाला हे सांगायला कोणा बाळाची गरज होती, तशा छोट्या डॉक्टरची आज कोणाची तरी गरज आहे. एक लक्षात घ्या, मृत्यूदर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढतोय की इथे बसलेल्या नेत्यांचे त्याला काही घेणं देणं नाहीये. रोज आम्हाला 10 फोन येतात प्रसादजी रडत नातेवाईकांचे की बेड मिळत नाहीये. 15 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला की साधा डॅशबोर्ड द्यावं आम्हाला, डॅशबोर्ड द्या ज्याच्यावरून आम्ही बघून सांगू शकू की कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठला बेड रिकामा आहे. हे जर तुम्ही मुंबईत करू शकता तर तुम्ही औरंगाबादमध्ये का नाही करू शकत? नांदेडमध्ये का नाही करू शकत? लोकांना प्रसादजी, लोक रस्त्यावर मरतायत, अँब्युलन्समध्ये जीव देत आहेत. माझा एक नातेवाईक मेला आहे प्रसादजी, म्हणून मी इतकं तळमळीने, माझे पेशंट कितीतरी ओळखीचे गेलेले आहेत. आपण इमोशनल भाग बाजूला ठेवूया. आपण लॉकडाऊन केलं प्रसादजी, लॉकडाऊन डॉक्टर अन्नदाते ज्या तडफेनं, ज्या तळमळीनं तुम्ही ही भावना मांडलीत, ही निश्चित अंगावर काटा आणणारी परिस्थिती आहे. मला त्यानिमित्तानं मला सांगायचं आहे, अगदी मी देतो एक संधी. मला एक पटकन प्रश्न डॉक्टर दीपक सावंत यांना विचारायचा आहे. डॉक्टर दीपक सावंतजी, मुंबई पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळं लक्ष दिलं जातं, आपण दुर्दैवानं बाकीचा महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय. नाही, असं नाहीये. बाकीचा महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला असं नाहीये. बाकीच्या महाराष्ट्रात देखील काम सुरू आहे. पण मुळातच बाकीच्या महाराष्ट्रामध्ये थोडीशी आरोग्य व्यवस्था कमजोर आहे हे आम्ही सांगतोय. आयसीयू बेड्स आहेत फक्त. दीपक सावंतजी, 30 लाख पॉप्युलेशन साठी 333 आयसीयू बेड आहेत औरंगाबादला आमच्या. हो बरोबर आहे, बरोबर आहे. सर मी उत्तर पूर्ण काळजीने सांगतोय. अमोलजी माझं उत्तर पूर्ण होऊ देत. मी कुठलाही क्लेम करत नाहीये की ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था मुंबई सारखी आहे असं मी क्लेम देखील करत नाहीये. मी तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की आज गेल्या 25 वर्षामध्ये आपण डॉक्टर तयार करू शकलो नाही, हे आपल्या सर्वांचं अपयश आहे. आज तुम्हाला देखील माहिती आहे की किती MBBS डॉक्टर आहेत? 1.5 लाखाहून अधिक MBBS डॉक्टर आहेत. 5,000हून अधिक MD फिजिशियन आहेत. काही शेकड्यामध्ये चेस्ट फिजिशियन आहेत. 3,000-3,500 अॅनेस्थेटिस्ट आहेत. हे आपण गेल्या 25 वर्षामध्ये जर आपण आकडेवारी बघितली, म्हणजे गेल्या आपल्या कार्यक्रमात जे सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळं तयार करू शकतो. डॉक्टर तयार करू शकत नाही एका वर्षात किंवा एका महिन्यात किंवा एका दिवसात. मी संधी देतोय आपल्या प्रत्येकाला. वेळेची मर्यादा आहे म्हणून मी डॉक्टर दीपक सावंत यांनाही थांबवतो. एक पटकन छोटी विश्रांती घेऊन आपण लवकरच परत येऊ लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. थेट डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, राज्यामध्ये टाळेबंदी शिथिल करण्याच्या बाबत टाकलेलं प्रत्येक पाऊल हे उद्या अडचणीचं ठरणार नाहीये? टाळेबंदीच्या बाबतीत टाकलेलं पाऊल नक्कीच अडचणीचं ठरणार आहे. आणि मला अजून एक गैरसमज परत एकदा खोडून काढायचा आहे, जो म्हणजे दीपक सावंतजींबद्दल मला खूप आदर आहे आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, हे नेहमी आरोग्यमंत्री असताना हे मी सांगत असतो. पण एक लक्षात घ्या, आपण मागेही सांगितलं की कोविडची सायकल ही 14 दिवसांची सायकल असते.
म्हणजे 14 दिवसात जो बाधित व्यक्ती असतो तो एक तर बरा होऊन घरी येतो किंवा तो रुग्णालयात जातो आणि त्याचा इतरांशी संपर्क येत नाही आणि बाहेरचा जो सरफेस असतो तो 12 दिवसात क्लिअर होतो. म्हणून 14 दिवस जोपर्यंत पूर्ण जिल्हा किंवा पूर्ण भाग तो घरात बसत नाही 100% सगळं बंद, तोपर्यंत लॉकडाऊनचा उपयोग नसतो. आणि आता इव्हन सावंतजींनी सांगितलंय की लोक उत्स्फूर्तपणे जे लॉकडाऊन करतायत ते अत्यंत चुकीचे आहे. जिल्हाधिकारी मनानी परभणीमध्ये सध्या 8-10 दिवसाचा लॉकडाऊन होता, मागे कागल आणि गडिंग्लज मध्ये होता. हे फक्त आपली अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारे लॉकडाऊन आहेत. आणि प्रसादजी आपण एक लक्षात घ्या की लॉकडाऊनमुळे नॉन कोविड नसलेले मानसिक ज्या मानसिक आजार किंवा ह्या आत्महत्या ह्या 4 पट वाढलेल्या आहेत. अगदी मला याचबद्दल तुम्हालाही एक प्रश्न विचारायचा आहे. तो असा आहे की मला वाटेल तेव्हा मी केला लॉकडाऊन. म्हणजे ते एक तुम्हाला चायना गेट चित्रपटातलं वाक्य आठवत असेल ना, मेरे मन को भाया मैंने कुत्ता काट के खाया. त्या विलनच्या पद्धतीनं जिल्हाधिकारी वागायला लागलेले आहेत गाव पातळीवर. त्यांना वाटेल तेव्हा ते बंद करून टाकतात, त्यांना वाटेल तेव्हा ते सुरू करून टाकतात. या सगळ्या टाळेबंदी शिथिलीकरणाचा आणि टाळेबंदी करण्याचा कुठलाही वैद्यकीय आधार नसतो असं माझं ठाम मत आहे. मी चुकत असेल तर डॉक्टर अन्नदातेंनी त्याला दुरुस्त करावं. प्रसादजी जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि राज्य यांच्या बाबतीत नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक डायलॉग मी ऍड करतो की साला कभी कभी लगता है आपणच भगवान आहे. अगदी असं सगळे. आणि प्रसादजी एकच गोष्ट एक लक्षात घ्या की लॉकडाऊन आपण जेव्हा ही चर्चा केलेली आहे, लॉकडाऊन सुरू झाला 30 मार्चला, आपण मार्चच्या पहिल्या आठवड्यात बोललो होतो की येत्या 4 महिन्यामध्ये रिकाम्या जागा तुम्ही डॉक्टरांच्या किंवा हॉस्पिटल्स वाढवा. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हाही 17,337 पदं डॉक्टरांची रिकामी आणि 850 सिव्हिल सर्जन संचालकांची पदं रिकामी. आजच्या घडीला आकडा तोच 17,337 पदं आजही रिकामी. मग 4 महिने लॉकडाऊन मध्ये आपण केलं काय हा प्रश्न मला अरुण सावंतांना विचारूयात हा प्रश्न. अरुण सावंत, आपण महानगरात राजधानीच्या ठिकाणी आहात. तुम्ही कोरोना योद्ध्यांसाठी अर्ज मागवले होते, 1700-1800 लोकांचे अर्ज आलेत म्हणून सांगितलं. कुठे गेली ती माणसं सगळी? आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ही लढाई लढण्यासाठी पुरेसे वैद्यकीय सेवक नाहीत. मला वाटतं डॉक्टर अन्नदाते यांची समस्या वेगळी आहे. ती समस्या इथे मांडून जमणार नाही. त्याच्याकरता ऐका, मध्ये बोलू नका डॉक्टर साहेब, मध्ये बोलू नका. तुम्ही बोलता, मी मध्ये बोलू नव्हतो. डॉक्टर अन्नदाते शांत राहा. तुमची समस्या मला माहित आहे, मला माहिती. मी तुमचे याच्या अगोदरचे इंटरव्ह्यू सुद्धा ऐकलेले आहेत. तुम्ही कृपया 2 मिनिटं थांबा, माझं उत्तर ऐका अगोदर. माझं 2 मिनिटं उत्तर ऐका, 2 मिनिटं माझं उत्तर ऐका. आपण उगीच आरडाओरड करून काय समस्या सुटणार आहे का? अरुण सावंतजी, तुम्ही वैयक्तिक कुठली टिप्पणी करण्याची वैयक्तिक टिप्पणी मी स्पष्ट खरे सांगितले. याच्यात आरडाओरड करण्यासारखं काय आले सांगा? ऐकूनच घेत नाही म्हणजे तुमचंच खरं, आम्ही सगळे होतोय. पण डॉक्टर अन्नदातेंनी मुद्दा मांडला, वैद्यकीय सेवक नाहीत. वैद्यकीय सेवक कुठे आहेत असा मी तुम्हाला थेट प्रश्न विचारला. ऐका डॉक्टर, जरा ऐकून घ्या आमच्या सुद्धा. तो कोणाच्या घरातला जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत आवाज वाढत नाही. डॉक्टर साहेब, जी मेहनत आपण करता ती मेहनत आम्ही सुद्धा सर्व करतो. तेव्हा तुम्ही असं आवाज होता की आम्हीच फक्त मेहनत करतो, बाकी सगळे मजा मारते. असं नाहीये. जे दुःख तुम्हाला होतं ते आम्हाला सुद्धा होतंय. आम्ही सुद्धा दररोज आम्ही 10 ते 20 पेशंट आम्ही सुद्धा तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन हातापाया पडून करून घेत असतो. जे दुःख तुमचं ते आमचं सुद्धा आहे. माझा प्रश्न तोच तर मुद्दा आहे. अरुण सावंत, जर तुम्ही सत्तेतले आहात तर तुम्हाला असं कोणाच्या हातापाया पडून पेशंट का ऍडमिट करावे लागतायत याच्याच प्रश्नांची उत्तर सापडत नाही. आज पेशंट दिवसेंदिवस एवढे हॉस्पिटलमध्ये जात असतात, तिथे जागा ऐकून घेत नाही. डॉक्टर अन्नदाते, एक तुम्ही जरा थोडं शांत व्हा. तुमचं ज्या पद्धतीनं उद्वेग बाहेर येतोय, मला तब्येतीची काळजी वाटते म्हणून मी सांगतो. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देण्याची संधी मिळेल. डॉक्टर अन्नदाते, थोडं कंट्रोल करा स्वतःला. अरुण सावंत उत्तर देतात, त्यानंतर इतरही मान्यवर बोलणार आहेत. सावंत साहेब, आपल्याकडे साहेब, जी उद्वेगना आपल्याला आहे ती आम्हाला सुद्धा आहे. आम्ही सुद्धा माणसंच आहोत. सरकार सुद्धा माणसंच हाकतायत, कोणी यंत्र हाकत नाहीयेत. आम्हाला हे मान्य आहे. आपल्या अनेक इंटरव्ह्यू मी ऐकलेले आहेत, त्यामध्ये आपण ही समस्या अतिशय हिरिरीने मांडत असता की आजच्या घडीला डॉक्टर कमी पडतायत, ज्या जागा रिकाम्या आहेत त्या भरा. हे तुमचं म्हणणं खरं आहे आणि ते सरकार पुढे आपण मांडलेलं सुद्धा आहे. त्याच्यावरती सरकार जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल. तो निर्णय मी इथे सांगू शकत नाही. परंतु मी आजच्या घडीला एवढंच सांगेन की ज्या काही घटना किंवा ज्या गोष्टी घडतायत आज,
ज्या वाईट गोष्टी घडतायत त्या कमी घडण्याकरता सरकार अनेक प्रकारच्या उपाययोजना आखत आहेत. भले विरोधक त्याच्यावरती कितीही आवाज उठू देत, किती हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करून देत, परंतु सरकार एक निस्तब्धपणे ठामपणे आपलं काम करत आहे. ठीक आहे. आणि जे काही निर्णय गणेश हळूहळू घ्यायचे ते घेत आहे. गणेश आपण खंडकर किती म्हटलं तरी स्वतः- अचानक हे निर्णय घेता येणार नाही. सावंत साहेब, डॉक्टर ज्या तडफेनं तुमच्या समोर विषय मांडतायत तो विषय हा वैद्यकीय आहे, त्यामुळे काही निर्णय तातडीनं घ्यावेच लागतील, तुम्ही जरी नाही म्हणत असाल तरी. गणेश खंडकर स्वतः कोरोनाची लढाई लढून परतले. गणेश खंडकर आत्ताच्या घडीला ती लढाई लढत असताना, म्हणजे कोरोनाच्या विरोधातली लढाई लढत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची गरज ग्राउंड झिरोवर जाणवली? प्रत्यक्ष घटनास्थळावर काय जाणवलं? प्रसादजी, असं आहे ना की खाली जनतेमध्ये प्रशासन व्यवस्थेच्या बद्दल जो एक विश्वास या परिस्थितीमध्ये असण्याची जी गरज असते तो पूर्णपणे संपलेला आहे. ही महत्वाची बाब अशी की मला कोरोना झालाय किंवा मी सिम्पटॅमॅटिक आहे कळल्यानंतर तो रुग्ण मानसिकदृष्ट्या खचतोय. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आजूबाजूचं दृश्य पाहिल्यानंतर हे प्रशासन माझ्यासाठी काही करेल की नाही अशी स्थिती त्याच्या मनामध्ये, पहिली शंका त्याच्या मनामध्ये येते. मला अँब्युलन्स मिळेल की नाही इथपर्यंत पासून लोकांच्या मनात आता अजूनही शंका आहेत. मुळात कसं असतं की ज्या वेळेला अशी महामारी येते, त्यावेळेला असं काही आसमानी संकट येतं, त्यावेळेला माझ्या पाठीशी कुणीतरी आहे, मी यातनं बाहेर येईन, हा जो विश्वास देण्याचं काम व्यवस्थेने करायचं असतं, त्या बाबतीत ही व्यवस्था कमी पडलेली आहे. आता अमोल अन्नदाते जे सांगत होते, मी महापालिकेच्या आरोग्य समितीवर काम केलेलं आहे. एवढी मोठी मुंबई शहर आहे, पण या मुंबई शहरामध्ये महापालिकेच्या रुग्णालयामध्ये स्वतःची बेड्स किती आहे, तो व्हेंटिलेटर किती, आयसीयू बेड्स आहेत आमच्याकडे, तर आम्ही 500च्या पुढे नाही आहोत. म्हणजे विचार करा, 1.5 कोटी लोकसंख्या, म्हणजे मी खाजगी नाही म्हणत, महापालिकेची स्वतःची. म्हणजे जर का आरोग्य व्यवस्था आपण उभीच करणार नसू आणि या संकटाच्या काळात जी गरज आहे त्याच्या बाबतीत मग गणेश खंडकर जर समजा आपल्या पाठीशी आपलं प्रशासन आहे हा भाव, असा विश्वास रुग्णाला नसेल तर तो रुग्ण वाऱ्यावर सोडला गेला आहे का? नाही, हे बघा असं आहे की मी तुम्हाला याही पूर्वी सांगितलं की मी सेवानिसला गेल्यानंतर मला जो अनुभव आला, मला तिथले डॉक्टर कर्मचारी मला देवदूत वाटले. घरची माणसं करणार नाहीत एवढं त्यांनी केलं, पण त्याही पलीकडे जाऊन मी त्या अवस्थेत असताना जो विश्वास सामान्य माणसाला वाटला पाहिजे ना, तो नाही वाटत आहे. मी राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही बोलत, हे तुम्ही कुणाशी बोललात तरी कळेल. आणि मुळात यामुळे आर्थिक समस्या जास्त उत्पन्न झालेली आहे. आपण सुरुवातीच्या ठीक आहे, डॉक्टर दीपक सावंतांना पटकन आपण विचारणार आहोत. या निमित्तानं पुढचा प्रश्न दीपक सावंत यांना आहे. डॉक्टर सावंत साहेब, आत्ताच्या घडीला विश्वास निर्माण करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. मग तो विश्वास कागदावर रुग्ण कमी होण्यानंच निर्माण केला जातो आहे का? नाही, विश्वास हा कागदावरती निर्माण केला जात नाही. जर आज आपण रिकव्हरी रेट बघितला, हे आकडे बोलके आहेत. रिकव्हरी रेट हा देशामध्ये महाराष्ट्राचा सर्वात चांगला आहे. मी उत्तम आहे असं म्हणत नाही, चांगला आहे असं म्हणतो. आणि जवळजवळ 72 ते 77% आसपास रिकव्हरी रेट आहे. हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स झाला पाहिजे. कोरोना झाल्यानंतर माणूस मानसिकदृष्ट्या खचतो, हे गणेश शंकर साहेबांनी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. आणि अतिशय बरोबर आहे, कारण मला कोरोना झाला असं मला जरी वाटलं तरी पण मी खचतो. आणि त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक वातावरण असं पाहिजे की जिथे मला कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे की इथे मी बरा होईल. आणि डॉक्टरांनी पण तशा प्रकारचं, आज काय झालंय की 5 महिन्यामध्ये सर्व लोक हे थोडेसे फटीग अवस्थेमध्ये आलेले आहेत. हे डॉक्टर अमोल अन्नदाते देखील मान्य करतील की माणसाला एक फटीग आलेला आहे की आता काय जाणं, हे कधी संपणार, अशा प्रकारच्या भावनेत आपण गेलेलो आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना याची वैचारिक जोड देऊन आपल्याला आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मानसिक संतुलन कुठल्याही प्रकारचं आपल्याला घालवता कामा नये असं मला वाटतं. ठीक आहे, मला दीपक चित्रेंना, आपल्या अखिल चित्रेंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अखिलजी, प्रसादजी, मला थोडा वेळ हवाय. हो, देतो. मी संधी देतो. एक पटकन चित्रे यांना प्रश्न विचारायचा, तेवढा फक्त विचारून घेतो. अखिल चित्रे, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या नैराश्याची चर्चा आता होती आहे, ती टाळण्यासाठी तुमच्याकडे काही सूचना, उपाय आहेत? 100% आहेत. आणि त्या उपाययोजना आम्ही वारंवार ज्या काय अथॉरिटीज आहेत,
आरोग्यमंत्री असतील, मुंबईचे म्युन्सिपल कमिशनर असतील, मुख्यमंत्री साहेबांना वारंवार आम्ही केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बीकेसी कोविड सेंटर जे बँड्राचं आमच्या इथे आहे, बीकेसी कोविड सेंटर, त्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये आपणच दाखवलेल्या बातमीनुसार किंवा तसे आलेलं पण आहे आकडे, 37% हे डेथ रेट आहे. बीकेसी कोविड सेंटरमध्ये तुम्ही ऑन पेपर दाखवलंय की तुम्ही 280 इंटेन्सिव्हिस्ट जे आयसीयू मध्ये लागतात. आपल्याच चॅनलला आपण ती बातमी दाखवली होती, मी तो सगळे कागदपत्र दाखवले होते की 280 ची गरज होती आणि तुम्ही अलॉट केले असं दाखवलंय. पण जेव्हा प्रत्यक्षात तिथे गेल्यावर आम्ही पाहणी केली तर तिकडे कळलं, आम्ही एक्सटिंग केलं आणि तिकडे डीनकडनं कळलं की आमच्याकडे स्टाफ तर 80च आहे. म्हणजे 280 डिवायडेड बाय जे काय 1000 बेड तिथे असतील ते झाले 80 डिवायडेड बाय 1000. म्हणजे प्रत्येक जो काय तिकडे स्टाफ आहे तो कसा पुरेल प्रत्येक पेशंट पर्यंत. मग डेथ रेट ह्याच्यामुळे वाढलं असं आम्ही सांगणार तर हे बोलतील की विरोधक आहेत, तुम्ही आरोप करणारच. पण तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह विरोध हे समजूनच घेत नाही. तुमचाच घोडा पुढे नाचवताना नाही आम्ही योग्य करतोय, नाही आमचं बरोबर आहे. आता जे करोना योद्ध्याचं तुम्ही सांगितलं आता एक 10 सेकंड आधी, ते करोना योद्ध्यांना तुम्हाला माहितीये का प्रवास भत्ता द्यायचं ठरलेलं जे कोण वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना आतापर्यंत दिलेला नाहीये. मी जबाबदारीने सांगतो. केरळहून आलेल्या डॉक्टरांना पैसे नाही मिळाले म्हणून केरळचे डॉक्टर परत गेले. अरुण सावंत, मुद्दा कसा आहे ना की तुम्ही चांगलं काम करावं आत्ताच्या घडीला या हेतूनं विरोधक सुद्धा तुमच्या सोबत आहेत. ते करत असलेल्या सूचनांकडेही लक्ष दिलं जात नाहीये. उदाहरण देतो एक छोटंसं, चाचण्या वाढवा अशी किती पत्र तुम्हाला आतापर्यंत राज्याच्या विरोधी पक्षाकडून आली? चाचण्या मुंबईत का वाढत नाही त्याचं काहीच उत्तर मिळत नाही. अरुण सावंत, चाचण्या वाढवा असं विरोधकांकडून अनेकदा लेटेस्ट गोष्ट खरी आहे आणि त्याच्यानंतर सरकारने वैद्यकीय खात्याने याच्यावरती उपाय सुद्धा केले, चाचण्यांचं प्रमाण वाढवलं देखील. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहाल तर जो काही कोरोनाचा जो काही दर होता तो कमी सुद्धा झाला होता. परंतु आजच्या घडीला अजूनही लोकांमध्ये याचं कोरोनापासून आपण कसा बचाव करावा, सरकार जरी वेगवेगळ्या मार्गाने याच्यावरती उपाय शोधत असले तरी सुद्धा जनतेमध्ये अजूनही त्या प्रमाणात जागृती झालेली नाहीये. सावंतसाहेब, जनतेत जागृती व्हावी न व्हावी हा नंतरचा मुद्दा. तुम्ही चाचण्या मुंबईत वाढवा जेणेकरून किती लोक सिम्पटमॅटिक म्हणजे लक्षणं असलेले आहेत, लक्षणं नसलेले आहेत याचा भेद खोलून समोर येईल, उपचार करता येईल. ताजी गोष्ट सांगतो, आज जर आपण पाहाल मागच्या आठवड्याचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास हे सांगतो की मुंबईतील MMR रिजन मध्ये, मुंबईचं जर बद्दल बोलायचं झालं तर MMR रिजन मध्ये प्रत्येक विभागामध्ये 7 महिलांची टीम करून आरोग्य विभागामार्फत संपूर्ण घराघरांमध्ये चाचणी, आणि त्या चाचण्यांना हेच विरोधक विरोध करतात आणि इथे येऊन फक्त बोंबाबोंब करायची. अरुण सावंत, ज्या दाव्याने तुम्ही म्हणताय ना की घरोघरी चाचणी चाललेली आहे, माझी एक विनंती आहे तुम्हाला, कधीतरी जमलं तर प्लीज कृपया त्या पथकाबरोबर जा आणि ते ज्या चाचण्या करतात हवेतल्या गोष्टी करत नाहीये. ती चाचणी करण्याची पद्धत शास्त्रीय नाही, मी जबाबदारीने सांगतोय. हे मी सांगू शकत नाही, हे मी सांगू शकतो, हे मी सांगू शकतो कारण आम्ही अनुभवलेलं आहे. वैद्यकीय विभागाने कशा चाचण्या करत हे मी नाही सांगू शकत. तुम्ही नका सांगू, पण आम्ही ज्या काही प्रोटोकॉल नुसार चाचण्या व्हायला पाहिजे, दुर्दैवानं त्या घरी घरी गेलेल्या महिलांच्याकडून चाचण्या प्रोटोकॉल नुसार होत नाहीयेत, हे मी जबाबदारीनं सांगतो. कृपया त्यात लक्ष घाला. गणेश कणकर, एक 30 सेकंद याच्यावर आपलं मत हवंय. बघा प्रसादजी, मी मगाशी म्हणालो त्या एक वाक्याला म्हणजे जी दृश्य आज लोकांसमोर दिसत आहेत, मी मध्ये व्हेंटिलेटरच्या संदर्भातली एक क्लिप व्हायरल केली होती. अनेकांचे मला फोन आले, जे व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारने पाठवले ते सुद्धा आपण पूर्ण क्षमतेने वापरू शकतो. केंद्र सरकारने बोगस व्हेंटिलेटर पाठवली गोष्ट तुम्हाला माहित आहे का? बरं, रेमडेसिवियर इंजेक्शन हे आपण आवश्यक आहे त्याप्रमाणे उपलब्ध करू शकलो का? त्याचा काळा बाजार सुरू. आता हे केंद्र हा आक्षेप अरुण सावंत वारंवार मांडतायत. काय तुम्ही बोलताय? केंद्र सरकारने खणकरजी इंजेक्शनची काय केंद्र सरकारने व्हेंटिलेटरच्या मशीन पाठवल्या, त्या मशीन बोगस निघाल्या हे सत्य आहे. हे सर्व वर्तमानपत्रांनी हे प्रकरण उभं केलं होतं, ते मात्र तुम्ही बोलत नाही आहात आणि सांगता की इथे पद्धती चुकीच्या चाललेत. हे बोगस व्हेंटिलेटरचं काय प्रकरण आहे आणि याच पद्धतीनं बोगस व्हेंटिलेटर आले होते का? गणेश कणकर, बोगस व्हेंटिलेटर जर आले होते, मला सांगा त्याची एक सिस्टम आहे, ते ऍक्सेप्ट कर. असं आहे की साहेब, वैद्यकीय याच्यामध्ये मला जेवढं कळतं, पाठवणं आणि ते स्वीकारणं आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येकाचे वेगवेगळे भाग आहेत. यांच्या महापौरांनी स्पष्टपणे
हे आदेश दिलेले होते की हे व्हेंटिलेटर परत पाठवायचे, मुंबई महापालिका व्हेंटिलेटर देईल, आम्ही त्याचं उद्घाटन करायला येऊ, हा माझा आरोप आहे. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे ते बोगस ठरवले गेले असावे, मला माहिती आहे त्याच्यामुळे ते बोगस ठरवले गेले असावे. ठीक आहे, डॉक्टर अन्नदातेंकडे जायचंय. शिवसेनेच्या चुकांवरती पांघरून घालायचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाहीये. डॉक्टर अन्नदातेंकडे जातोय. डॉक्टर अन्नदाते, मुद्दा इथे आता उपस्थित राहतो. अपुरी व्यवस्था, अपुरा विश्वास, भविष्य काय आहे? मी शेवटचं पटकन प्रसादजी तुमची माफी मागतो मी उत्तेजित झाल्याबद्दल, पण हा त्या सगळ्या मृतांच्या आत्म्यांचा आक्रोश आहे असं समजून माझी चूक पदरात घ्या सगळ्यांनी, सगळ्या पॅनलिस्टनी. एक काय माहितीये का, आपल्याकडे डॉक्टरांची काम म्हणजे वैद्यकीय क्षेत्राची मतं आणि त्यांना कुठेही रिप्रेझेंटेशन नाहीये या पूर्ण सिस्टममध्ये. जसं दीपक सावंतजी म्हणाले की आम्ही फटीग याच्यामुळे झालोय की कारण आमची साधी मागणी जी आम्हाला फर्स्ट इयरला शिकवली गेली आहे ना प्रसादजी, ती पण आमच्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, आणि म्हणून मला खूप हेल्पलेस वाटतं. आणि एक साधी गोष्ट मी शेवटची सांगतो, जी जर स्वीकारली तर मी म्हणेल ते करायला तयार आहे त्या पक्षासाठी, की रॅपिड अँटीजेन टेस्ट. अरुण सर, मी नम्रतेने सांगतो बरं का, हे सोल्युशन आपल्याकडे रॅपिड अँटीजेन टेस्टचं प्रमाण ज्या टेस्ट होत आहेत त्याच्यापैकी 70% आहे, आणि या रॅपिड अँटीजेन जरी फास्ट येत असेल तरी 50% त्याच्यामध्ये चुकीने फॉल्स पॉझिटिव्ह येत आहे, फॉल्स निगेटिव्ह येत आहेत. तर आरटीपीसीआर जर रॅपिड अँटीजेन केली आणि त्या पेशंटला जर सिम्पटम्स असले, लक्षण असले, तर तातडीने त्याची आरटीपीसीआर व्हायला हवी. हा केंद्राचा प्रोटोकॉल जो आहे आयसीएमआरचा, तो महाराष्ट्रात फॉलो होत नाहीये, आणि त्याच्यामुळे संसर्ग आणि मृत्यूदरात खूप मोठी वाढ होते. ही एक वैज्ञानिक आणि वैद्यकीय सूचना आहे, राजकीय नाही. कृपया तुम्ही राजकीय वजन वापरा आणि ही शासन दरबारी याचं इम्प्लिमेंटेशन करा, असे मी हात जोडून नम्रपणे तुम्हाला एक डॉक्टर म्हणून मागणी करतो. ठीक आहे, त्यांना अरुण सावंत यांनी ही सूचना नाहीये. अत्यंत गांभीर्याने घ्यावी अशी विनंती आहे तुम्हाला. डॉक्टर साहेब, अरुण सावंत यांना अमोलजी महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. 5 लाख एका दिवसात टार्गेट आपण ठेवायला पाहिजे. महाराष्ट्राची कॅपॅसिटी एका दिवसाची फक्त 1.5 लाख चाचण्यांची आहे. अमोलजी, विरोधी पक्षांनी पत्र दिली पण हे करणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. खणकर तुम्ही थांबा. अमोलजी, आपण जी सूचना आता अँटीजेन टेस्ट बाबत केली ती सूचना खरोखर चांगली आहे, आणि तुम्हाला जर खरोखर सध्या जे काही प्रकरण चालू आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये, आपल्या महाराष्ट्राबद्दल जे काही आपले सध्याचे जे काही कोविड बाधित लोक आहेत त्यांच्याबद्दल जर खरोखर तुमची तळमळ पोचवायची असं वाटते सरकार दरबारी, जर याच्यामध्ये जर काही चांगलं करावं असं वाटत असेल तर मी आपला शब्द देतो की मी आपल्याला सरकारसोबत बसवेन आणि जरूर आपण जनतेशी संबंधित ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण करायला. धन्यवाद या सहकार्यासाठी. पण त्याच्याच बरोबर इतरही अनेक सूचना येत आहेत, त्यांच्या बाबतीतही असंच मोठं मन ठेवा. अखिल चित्रे, एक वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिट आहे, 5 सेकंडच सांगायचं आहे. यांचं राज्याचं आणि देशाचं हे जे काय चालू आहे वादविवाद हे चालूच राहील. फक्त मला इकडे इतकंच सांगायचं आहे, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, वेअर देर इज नो विल देर आर ओनली आर्ग्युमेंट्स, डिस्कशन्स अँड सबमिशन्स अँड देर आर नो रिझल्ट्स. म्हणून यांनी रिझल्ट्स कडे लक्ष द्यावं. उगीच एकमेकांकडे बोट करू नये की ते बोगस मशीन होते, आमच्याकडे मशीन आहेत ते चांगले आहेत, आम्हीच उद्घाटन करणार. इकडे लोकांचे जीव जाते, त्याच्याकडे यांनी लक्ष द्यावं. हेच एक नम्र विनंती, हात जोडून सगळ्यांना. ठीक आहे, दीपक सावंतांकडून शेवटची एक 30 सेकंद आपण पटकन समजून घेणार आहोत. दीपक सावंत, येणारा काळ किती आव्हानात्मक असणार आहे, लोकांनी काय करायचं आणि सरकार काय करणार आहे? खरं तर जी अमोल अन्नदात्यांनी जी सातत्याने जी सूचना करतायत, रॅपिड अँटीजेन टेस्ट अतिशय बरोबर आहे, आणि त्याच्यासोबत आरटीपीसीआर देखील व्हायला पाहिजे. मी देखील माननीय मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहून कळवलेलं आहे, आणि तोच प्रकार सुरू आहे. अँटीजेन टेस्टसाठी आपण बूथ टाकून तशा प्रकारची टेस्ट करण्याचं देखील ठरवलेलं आहे. फक्त लोकांचा त्याला प्रतिसाद फारसा मिळत नाहीये, ही गोष्ट देखील आपल्याला मान्य करून चालणार नाही. दुसरं, आपण जे सांगितलं की आपण लोकल सुरू करणार आहोत, आपण बाकी सगळ्या गोष्टी सुरू करणार आहे, पण त्यासाठी लोकांची मानसिकता तयार केली पाहिजे. कारण लोक मास्क वापरत नाहीये, ही साधी गोष्ट. ही लोक मास्क वापरत नाहीयेत, तो लोकांनी मास्क वापरावा असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आणि ताबडतोब मुंबई महानगरपालिकेने किंवा इतर महानगरपालिकेने आरटीपीसीआरचा रिपोर्ट हा काही तासाच्या आतमध्ये द्यावा, अशी देखील माझी सूचना आहे. मी जरी माजी आरोग्यमंत्री असलो, जरी सरकारमध्ये असलो, तरी देखील या गोष्टी त्वरेने होणं आवश्यक आहे. आणि दुसरा, मगाशी जो काही व्हेंटिलेटरचा वाद सुरू होता, तो व्हेंटिलेटरचा वाद गणेशजी हा खरा आहे. एनडीसी मध्ये मी जाऊन स्वतः पाहिलेला आहे, आणि तिथे देखील
100% ऑक्सिजनच्या ऐवजी 70%च ऑक्सिजन जात होता. आणि दुर्दैवाने मला कोणावर टीका करायची नाहीये, जे प्रेमाने दिलं ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यात आपण सुधारणा करूया. मला कुठलीही प्रकारची टीका करायची नाही याच्यावरती, कारण शेवटी यंत्र असते. ठीक आहे. माणसाने कोणत्या भावनेने दिलं हे पाहणं अत्यंत आवश्यक. मग ते पीएम केअर मधले असो का आणखीन कुठले असो, त्याच्याविषयी मला काही म्हणायचं नाहीये. पण ह्या सुधारणा होणं आवश्यक आहे. त्यासाठीच हा सगळा अट्टहास आहे असं मला वाटते. ठीक आहे. खंडकर साहेब, वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मी त्यांनाही थांबवतोय. माफ करा मला, तुम्हालाही आता त्या शब्दाला शब्द लागू देता येणार नाही. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. टाळेबंदी आणि टाळेबंदीचं शिथिलीकरण या प्रत्येक मुद्द्याच्या निमित्तानं महत्वाचा हा विषय अधोरेखित होतोय की लोकांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. तुम्हाला स्वतःच्या जबाबदारीनं स्वतःच्या आयुष्याची काळजी घ्यायची आहे, तब्येतीची काळजी घ्यायची आहे. मास्क लावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि ज्या ज्या पद्धतीच्या वैद्यकीय सूचना दिल्या जात आहेत त्या पाळाचं. सरकार आपापली कामं करेल, केलं नाही तर आपण त्यांचे कान पकडूयात. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.